नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूज मध्ये मी अनिता काळे तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. प्रेक्षक हो, तुम्हाला माहिती आहे की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची एकंदरीत रणधुमाळी चालू आहे. एकंदरीत सर्व निवडणुकीचं वातावरण आहे आणि प्रचाराला आज उद्या असे मोजके 2च दिवस बाकी आहे. प्रचाराने वेग पकडलेला आहे. प्रत्येक उमेदवार आपली जी उमेदवारी आहे ती सक्षम करण्यास, ती बळकट करण्यास लागलेला आहे. त्याचा मार्ग एक म्हणजे प्रचाराला वेग देणे. अत्यंत या 2 दिवसात, मोजक्याच 2 दिवसात खूप मोठ्या मोठ्या सभा आहेत, खूप मोठ्या प्रचार रॅली आहेत. अशा वेळेस आपण आलेलो आहोत भाजपाचे माफ करा सॉरी भाजपाचे माजी कृषी मंत्री आणि राज्यसभेचे खासदार असलेले आपले डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे. सर, तुमचं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. विधानसभा म्हणजे अमरावती विधानसभेमध्ये तुमच्याकडे 6 मतदारसंघ आहे. एकंदरीत या 6 मतदारसंघांची या निवडणुकीसाठीची कशी तयारी चालू आहे? 6ही मतदारसंघ आम्ही जिंकतोय हा. आणि अतिशय ताकदीने सर्व कार्यकर्ते, उमेदवार, पूर्ण संघटना या युद्धामध्ये उतरलेले आहे. आणि खरं जर म्हटलं तर हे धर्मयुद्ध आहे. कारण त्या सज्जाद नोमानींनी जाहीर केलं की हा वोट जिहाद आहे आणि त्यामुळं आमच्यासाठी, हिंदूंसाठी हे धर्मयुद्ध आहे. आणि म्हणून पूर्ण ताकदीने एक एक मिनिट काम करून सर्वजण उतरलेले आहे आणि 6ही जागा आम्ही जिंकणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा पराभूत झाल्या. लोकांना एक वेळा ठोकर बसलेली आहे, एक वेळा ठोकर बसली, वारंवार ठोकरा ते खाणार नाही. कारण नवनीत राणा पराभूत झाल्यानंतर अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये जो अक्षरशः धुडगूस नंगा नाच यशोमती ताईच्या समोर जो घातला गेला तो तर कोणीच विसरू शकत नाही. चांदूर बाजारमध्ये त्या वासनकर कुटुंबावर जो हमला केला गेला विजयी रॅलीमध्ये तो कोणी नाही विसरू शकणार. आणि नंतर ज्या घटना घडतात आहे की अचलपूरमध्ये गणपतीच्या मिरवणुकीवर दगडफेक, अमरावतीमध्ये कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनवर 10,000 मुस्लिमांचं चालून जाणं, गोटमार करणं. आणि त्यामुळे लोकांना वाटतंय की विकास तर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस करतीलच सरकार आल्यानंतर. आणि दोन्ही ठिकाणी सरकार आहे. वरचंही मोदीजीचं सरकार आहे आणि खाली सरकार येणार आहे. तुम्हीच लोक सर्वे करून सांगता. परंतु अमरावतीमध्ये जोपर्यंत आमदार आणि खासदार हे भाजपचे राहणार नाही तोपर्यंत सुरक्षा राहणार नाही. कारण की जो खासदार आता बळवंत वानखडे असो, तिकडे यशोमती ठाकूर असो, तिकडे बबलू देशमुख असो, की अतिशय सेक्युलर झालेला अगोदर तर शिवसेनेचा असलेला बच्चू कडू असो, वीरेंद्र जगताप असो, हे सगळेजण फक्त मुस्लिमांचे मत कसे मिळतील एवढ्यासाठी स्पर्धा करतात. आणि त्याच्यामुळं म्हणजे मुस्लिमाच्या समाजकंटकांनी वाईट गोष्ट जरी केली तरी त्याचा ते निषेध करत नाही. उमेश कोल्हेचा गळा कापला तरी त्याच्या घरी सांत्वन करायला जात नाही. पोलिसांचे पाठीशी राहत नाही. कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक झाल्यानंतर, गणपतीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर कधी असं म्हणत नाही की या समाजकंटकांना अटक करा म्हणून. आणि म्हणून लोकांना माहित आहे की हे संपूर्णतः मुस्लिमांचं लांगुल चालन, त्यांची दाढी कुरवाळण करतात. तर त्यामुळं हे लोक आपल्या कामात येणार नाही, संकटात कामात येणार नाही. आणि म्हणून लोकांनी ठरवलंय की संपूर्णतः कमळाच्या पाठीमागं उभं राहायचं आणि ते होते. काही घटनांचा उल्लेख तुम्ही केला, एका घटनेचा उल्लेख आम्हीही करतो. काल दर्यापूरच्या खल्लार या ठिकाणी माजी खासदार नवनीत राणा या सभेसाठी गेल्या असता सभेनंतर त्या सभेवर हल्ला करण्यात आला काही समाजकंटकांच्या वतीने. इव्हाना नवनीत राणा यांच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला, मात्र अंगरक्षकामुळे त्या वाचल्या. या घटनेबद्दल तुम्ही काय बोलाल?
किती चीड आणणारी आणि संतापाची घटना आहे. नवनीतजी राणा ह्या महिला आहेत, माझे खासदार आहेत, लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे, सगळ्यांना प्रचार करण्याची मुभा आहे. त्या जेव्हा भाषण करत होत्या तेव्हा हे टोळकं त्यांना टॉन्टिंग करत होतं, कॉमेंट करत होतं, गलिच्छ कॉमेंट करत होतं. आणि सगळ्या बाकीच्या कार्यकर्त्यांनी, भाजपच्या लोकांनी, सामान्य लोकांनी संयम ठेवला. पण जेव्हा नवनीत राणा याकडे दुर्लक्ष करून जायला लागल्या त्यावेळेला त्या नालायकांना शरम येत नाही की त्यांनी खुर्च्या फेकून मारल्या नवनीत राणांना, त्यांच्या बॉडीगार्डला लागल्या. आणि तिथे उपस्थित असलेला हजारोचा हिंदू समुदाय याने जर संयम सोडला असता तर त्या 25 जणांची चटणी झाली असती, उरले नसते ते. पण नवनीत राणांनी संयम ठेवला, कार्यकर्त्यांनी संयम ठेवला आणि दंगल होऊ दिली नाही. पण आज जर का त्या समाजकंटकांना पोलिसांनी अटक केली पाहिजे, नाहीतर मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आज आम्ही सगळे मंडल अध्यक्ष, आमचे कार्यकर्ते तहसीलदाराला निवेदन देणार आहे, SDO ला निवेदन देणार आहे आणि कारवाईची मागणी करणार आहे. पण यांना जर अटक केली नाही आतापर्यंत, मी SP-शी बोललो, तर ही गुंडागर्दी तुम्हाला सगळ्यांचं आयुष्य धोक्यात आणेल, म्हणजे मुस्लिमांमधल्या सज्जनांचंही आयुष्य धोक्यात आणेल. अशी मस्तवालपणा या काँग्रेसनी, राष्ट्रवादीनी, महाविकास आघाडीने करून ठेवली. एकंदरीत आपण हिंदुत्वाचा विषय बोलतो. महत्वाचं म्हणजे जेव्हा निवडणूक येते किंवा राजकारण, जातीपातीचं राजकारण करणं कितपत योग्य आहे. आणि महत्वाचं म्हणजे एका महिलेवर अशा पद्धतीने जो हल्ला होतो हा अतिशय निंदनीय आहे. त्या जरी कुठल्या तरी एका पक्षाचं नेतृत्व करत असल्या पण एक महिला आहेत. आणि आपल्या अमरावतीकरांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिनंदनाची, गर्वाची गोष्ट आहे की त्यांना भाजपाच्या वतीने एक स्टार प्रचारक म्हणून सगळीकडे त्यांना पक्षाचा आणि या निवडणुकीचा प्रचार करण्याची संधी पक्षाने दिलेली आहे. नक्कीच आपल्या अमरावतीकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशा वेळेस पण अजूनही तुम्ही पाहिलं असेल की काँग्रेसच्या कोणत्या नेत्याचं कॉमेंट नाही. काँग्रेसचा कोणताच नेता, म्हणजे महिला असलेली यशोमती ताई ठाकूर, ती सुद्धा निषेध करत नाही. बच्चू कडू पण निषेध करत नाही. वीरेंद्र जगताप पण निषेध करत नाही. बळवंत वानखडे हे सुद्धा निषेध करत नाही. आणि दुर्दैव असं की जे शिवसेनेवर उभे आहे त्या दर्यापूरमध्ये, ते अभिजित अडसूळ आणि त्यांचे वडील आनंदराव अडसूळ, अरे असू द्या ना किती दुश्मनी तुमची नवनीत राणा सोबत, पण एका महिलेवर जर हमला होतोय हे सुद्धा निषेधासाठी समोर येत नाहीये. हे माझ्यासाठी अतिशय दुःखदायक. नक्कीच आपण महायुतीचे उमेदवार आहेत आणि या सुद्धा भाजपाच्या स्टार प्रवक्ता आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांच्या बाजूने त्यांनी शब्द बोलणं आवश्यक होतं, जसं तुमचं मत आहे. आता हा विषय झाला आरोपांचा, प्रकरणांचा आणि घटनांचा. आपण थोडं निवडणुकीकडे येऊया. मी तुम्हाला प्रश्न विचारला सर की जातीपातीचं राजकारण जे होत आहे हे कितपत योग्य आहे? कारण आपल्या संविधानामध्ये आपल्या सगळ्यांना एक समानतेचा अधिकार दिलेला आहे. संविधान आपल्याला सांगतो की आपल्या देशात जात नाही, माणुसकी एकच जात आहे आणि आपण सगळे एक आहोत. अतिशय महत्वाचं आहे. आणि भारतीय जनता पक्षाने सगळ्या जातीला त्यामुळेच रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, जे काँग्रेस कधीच करत नाही. म्हणजे पहा, त्या नागपूरमध्ये म्हणजे संख्येने कमी असलेला बारी समाज त्या प्रवीण टक्केला तिकीट दिली. तेली समाजाच्या राजू पकानेला तिकीट दिली. इथे मोर्शीमध्ये आपल्याला माहित आहे की माळी समाजाच्या उमेश उर्फ चंदू यावळकरला तिकीट दिली. काही प्रवीण तायडे कुणबी समाजाचा आहे. माजी सैनिकाचा मुलगा राजेश वानखडे मैदानात आहे. इकडे प्रतापदादा अडसड आहे, त्यांचाही जो समाज आहे तो कमी आहे. म्हणजे जात पात न पाहता एकीकडे जर काँग्रेस पाहिलं तर नाव पहा ना, सुनील देशमुख, बबलू देशमुख, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, सगळे देशमुख.
आणि सर्व समाजाला हे वाटाही देत नाही, हिस्साही देत नाही. पण हे काय करतात की हिंदू मधल्या जातीमध्ये फूट पाडण्याचं काम करतात आणि फूट पाडून या हिंदू मधल्या जातीमध्ये फूट पाडून आपलं उखळ पांढरं होईल एवढा त्यांचा प्रयत्न असतो. मुस्लिमांच्या मनामध्ये भीती निर्माण करणं, मुस्लिमांच्या मनामध्ये दुरावा निर्माण करणं. खरं जर पाहिलं तर मोदीजींनी पीएम आवाज दिली, जातपात पाहून दिली का? शौचालय दिले, हिंदूला दिले, मुस्लिमाला दिले, बौद्धाला दिले, ख्रिश्चनाला दिले, आदिवासीला दिले, राशन दिलं, सगळ्यांना दिलं, पीएम किसान सगळ्यांना दिलं. आता एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली. ती काय फक्त हिंदूसाठी आणली का? ती सगळ्यांना मिळते. उलट तर मुस्लिम महिला ज्या आयुष्यभर दबलेल्या असतात त्यांना 1500 रुपयांनी एक सबलीकरण, एक सशक्तीकरण मुस्लिम महिलांमध्ये सुद्धा निर्माण झालं. परंतु तो सज्जाद नोमानी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा, तो म्हणतो कि हमको मोदी जी को वोट नहीं देना है, हमको भाजप को वोट नहीं देना है. नावे वाचून दाखवले त्यांनी. त्याच्यामध्ये यशोमती ठाकूर असेल, बबलू असेल किंवा इकडे जे जे काँग्रेसचे आहे, महाविकास आघाडीचे, त्यांचे नाव वाचून दाखवले आणि यांनाच फक्त मुस्लिमांनी मतदान करावं. हा जो जातीयवाद आहे, हा जो धार्मिकवाद आहे, हा अतिशय देशासाठी घातक आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की देश जर सेफ करायचा असेल, देश जर सुरक्षित ठेवायचा असेल आणि आम्हालाही सेफ राहायचं असेल तर सगळे राष्ट्रप्रेमी जे लोक आहेत त्यांनी एक होणं आवश्यक आहे. म्हणून मोदीजी म्हणतात की एक रहो और सेफ रहो. सेफ रहो. आता एक तुम्ही हॅशटॅग लाईन बोललेले, एक रहो सेफ रहो, बटेंगे तो कटेंगे या विषयावर काय? बरोबर आहे ना. जे राष्ट्रप्रेमी लोक आहे, सियालकोट मध्ये जेव्हा मतदान झालं होतं, 60% तिथं हिंदू होते ज्यांना भारतात यायचं होतं. भारतात तो पंजाब प्रांत आला पाहिजे हे वाटत होतं त्यांना. मतदानाला गेले नाही, 30%च गेले. आणि 40% लोकांना पाकिस्तानात जायचं होतं, ते मतदानाला गेले. 40% पाकिस्तानच्या बाजूने मतदान झालं, 30% हिंदुस्थानच्या बाजून झालं, भारताच्या बाजून झालं. आणि त्याच्यामुळं ते गेलं पाकिस्तानात. ज्या लोकांनी आळस केला ते शेवटी लाहोर अमृतसर एक्सप्रेस मध्ये कापले गेले. आणि त्याच्यामुळं देश जरी सुरक्षित ठेवायचा असला तर देशावर प्रेम करणारे सगळे जण जे आहे ते एकत्र झाले पाहिजे. त्यांच्यामध्ये जात, धर्म, पंथ, विचार, भाषा याच्यावर डिव्हिजन नाही झालं पाहिजे. आणि म्हणून योगीजी म्हणतात बटेंगी तो कटेंगी, काही वाईट नाही त्याच्यात. आता आपण निवडणुकी संदर्भात मोजके 2 दिवस राहिलेत. बरेच भ्रम संभ्रम असतात, खोट्या प्रचार केले जातात आणि प्रलोभना देऊन मतदारांना बळी पाडल्या जातात. या विषयावर काय म्हणाल? मतदारांना काय आवाहन कराल? खूप पैसे जमा करून ठेवले. यशोमती ताई ठाकूरचे खिसे गरम झालेले. बच्चू कडू गुवाहाटीवर जाऊन आलेला आहे. बबलू देशमुख बँकेचा अध्यक्ष, जिल्हा परिषदचा अध्यक्ष अनेक वर्षापर्यंत होता. आमचा तो तिकडे देवेंद्र भोया मागच्या वेळेला झोळी फिरवली ना, आता 80 JCB फुलं टाकली. त्याच्यामुळे पैशाची लयलूट सुरू आहे, पैशाची लयलूट. ज्यांनी मागितले त्याची आम्ही तर सांगतो करून घ्या. या चोरांपासून पैसे खाल्ले तर काहीच हरकत नाही. परंतु लोकांना हेही माहित आहे की पुन्हा यांना मत देणं म्हणजे 5 वर्ष अजून लुटारूपणा करण्यासाठी लायसन देणं आहे. आणि त्याच्यामुळं या पैशाचा वगैरे धनशक्तीचा फरक पडणार नाही, जनशक्तीचा विजय होणार. तर प्रेक्षक हो, हे होते आपल्यासोबत भाजपाचे सांसद खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी एकंदरीत त्यांची बाजू या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये काय आहे ती स्पष्ट केली. एकंदरीत जे काही प्रकार घडतात आहेत ते अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे अशा घटना न होता आपण शांततेने ही निवडणूक पार पाडूया, असाच संदेश यावेळी सिटी न्यूजच्या वतीने आम्ही तुम्हा सगळ्यांना देऊ. येत्या 20 तारखेला आठवणीने न चुकता घराबाहेर पडा आणि मतदान करा. आपला योग्य तो लोकप्रतिनिधी निवडा. एवढंच आवाहन सिटी न्यूजच्या वतीने आज इथेच थांबतोय.
पुढच्या अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज. नमस्कार.